हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन आणि महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओमध्ये. तर 2022 जो रब्बी पीक विमा आहे तो आता वाटपास सुरुवात झालेली आहे. तर तो 17 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. तर ते 17 जिल्हे कोणते आहे, त्याचबरोबर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी किती हा निधी मंजूर झालेला आहे, त्याचबरोबर कोणत्या पिकासाठी मंजूर झालेला आहे आणि त्याच्यासाठी किती मंडळी ही पात्र आहे. तर या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 25 कोटी 55 लाख इतका निधी हा मंजूर झालेला आहे. तर काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग. तर शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे. तर तो कोणत्या पिकांसाठी करण्यात आलेला आहे तुम्हाला मी अगोदर माहिती दिलेली आहे. किती शेतकरी पात्र आहे आणि कोणती जिल्हे पात्र आहे. तर 17 जिल्ह्यांमध्ये वितरण हे मोठ्या प्रमाणावरती आता चालू झालेलं आहे. तर या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ही दिलासा देण्यासाठी अग्रिम पीक विमा वाटप सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रशासनाला पावसाचा 21 दिवसापेक्षा जास्त खंड असल्यास पंचनामे पूर्ण करून अग्रिम पीक विमा देण्याची सूचना देखील देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईमध्ये पीक विमा कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील बैठक घेऊन शेतकऱ्यांना वेळीच मदत करण्याचे आश्वासन देखील दिलेले आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत होईल असे आश्वासन देखील त्यांनी दिलेले आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, अधिकाऱ्याच्या प्रयत्नाने शुक्रवारी पीक विमा कंपनीने 25% अग्रिमची पीक विमा मंजूर केलेला आहे. याचा लाभ हा 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी होणार आहे. तर या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 25 कोटी 55 लाख इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. तर ही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या 2 ते 3 दिवसामध्ये जमा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय कृषी विमा कंपनीला विनंती केलेली आहे. त्यानंतर सोयाबीन पिकाच्या उत्पन्न शेतकऱ्यांच्या खात्यावरती 105 कोटीची अग्रिम रक्कम ही जमा करण्यात येणार आहे. या प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक विमा कंपनीमार्फत सोयाबीन, मका आणि बाजरी या पिकांसाठी शेतकऱ्यांना 25% नुकसान भरपाई ही त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हा अधिकारी यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेरीस सोयाबीन विम्याचे अर्ज भरणाऱ्यांना 88,352 शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट 105 कोटी 78 लाख इतके रुपये हे जमा केल्याची माहिती जिल्हा अधिकारी कृषी मंत्री यांनी दिलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाने जाहीर केलेल्या यादीनुसार या 17 जिल्ह्यातील 108 महसूल मंडळामध्ये दुष्काळ स्थिती परिस्थिती असल्याचे स्पष्ट झालेले आहे. त्या मंडळामध्ये शेतकऱ्यांना दुष्काळाच्या सवलती मिळण्याचे मार्ग देखील मोकळे झालेले आहेत. तरी पण मिळण्याच्या प्रतीक्षेमध्ये हे सर्व शेतकरी आहे, म्हणजे मार्ग मोकळा झालेला आहे, परंतु अजूनही ना पीक विमा मिळालेला आहे, ना कुठे दुष्काळाच्या सवलती मिळालेल्या आहे. तर या प्रतीक्षेमध्ये आतापर्यंत सर्व शेतकरी आहेत. त्यानंतर या जिल्ह्यातील कंपनीने या महिन्यात कारवाई करीत शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्यामध्ये अग्रिम भरपाई जमा करणे सुरू केलेले आहे. या 17 जिल्ह्यातील 108 महसूल मंडळातील 1,90,707 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर हे 25 कोटी 55 लाख रुपये इतके हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. यामुळे बहुतेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हास्यमय वातावरण देखील निर्माण झालेले आहे. त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिमच्या वाटपाची सुरुवात देखील झालेली आहे. या जिल्ह्यामध्ये सोयाबीन उत्पादकांचे 500% जास्त हे नुकसान झालेले आहे. आणि जिल्हा अधिकारी राऊत यांनी 25% अग्रिमचा पीक विम्यासाठी अधिसूचना देखील लागू केलेली आहे. त्यानुसार सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या अग्रिम पीक विम्याची रक्कम त्यांच्या खात्यावरती लवकरच जमा होणार आहे. मागील 2 दिवसांमध्ये 50 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती देखील कंपनीच्या सूत्रांनी दिलेली आहे. त्याचबरोबर यामध्ये काही पिकांना सुद्धा वगळण्यात आलेला आहे, परंतु सोयाबीन उत्पादकांना 25% अग्रिम हा मंजूर करून देऊन वाटप केलेली आहे.
आणि त्याचबरोबर सुरुवात देखील झालेली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी 6.5 लाख हेक्टरवर पेरणी झालेल्या सोयाबीनसाठी 8 लाख विमा भरलेल्या शेतकऱ्यांना 311 कोटी पेक्षा जास्तचा निधी हा मंजूर करून दिलेला आहे. ही रक्कम त्यांच्या खात्यावरती येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये जमा होणार आहे, असे निर्देश देखील त्यांच्याकडून आलेले आहेत. यात पहिल्या दिवशी 30 कोटी रुपये जमा झाले, तर दुसऱ्या दिवशी 20 कोटी रुपये जमा झालेले आहे आणि तिसऱ्या दिवशी 30 कोटी रुपये जमा झालेले आहे, तर दुसऱ्या दिवशी 20 कोटी रुपये जमा झाले आहे. असे एकूण 50 कोटी रुपये जमा झालेले आहेत आणि उर्वरित पीक विमा हा येत्या 2 दिवसामध्येच जमा होणार आहे, अशी माहिती देखील त्यांच्या सूत्राकडून आलेली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे. तरीही पीक विम्याची जी रक्कम आहे ती राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून, म्हणजे या अगोदर आपल्याला पीक विमा कंपन्यांकडून मिळत होती, परंतु आता या पीक विम्याची हमी ही राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने घेतलेली आहे. तर इथून पुढचा जो पीक विमा आहे तो कंपन्यांमार्फत पण मिळणार आहे आणि त्याचबरोबर आपला राज्य सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून या दोघांकडून सुद्धा थोडी थोडी का होईना मदत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही जमा होणार आहे. त्यानंतर पुणे विभागाकडून या 17 जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस झाल्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहे. म्हणजेच या 17 जिल्ह्यांमध्ये 21 दिवसापेक्षा जास्त हा पावसाचा खंड पडलेला आहे. त्यामुळे या 17 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ हा जाहीर करण्यात आलेला आहे आणि या दुष्काळ जाहीर केल्यामुळे तेथील शेतकऱ्यांना लवकरात लवकर ही दुष्काळ भरपाई अनुदान द्या, अन्यथा टोकाचे पाऊल उचलू, असे सुद्धा निर्देश त्यांच्याकडून देण्यात आलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही होती आपली 17 जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त म्हणजे दुष्काळग्रस्त 17 जिल्ह्यांची माहिती. तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.